नमस्कार. आता विचार करा, तुमच्या व्यवसायाला एका नव्या उंचीवर न्यायची आणि त्याचबरोबर तुमच्याच परिसरात महत्त्वाच्या बँकिंग सेवा सुरू करण्याची संधी मिळाली तर? इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच IPPB तुमच्यासाठी अशीच एक जबरदस्त संधी घेऊन आली आहे. चला तर मग व्यवसाय प्रतिनिधी बनण्याची ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, तुमच्या दुकानात येणारा ग्राहक फक्त सामान घेण्यासाठी नाही, तर आता बँकेची कामं करायला पण येईल. म्हणजे बघा, तुमचा व्यवसाय तर वाढणारच आहे, पण समाजात तुमची एक वेगळी ओळख तयार होईल, नाही का? आणि हीच संधी IPPB तुम्हाला देत आहे. बरं, मग ह्या संधीचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा? त्यासाठी आपण काही महत्त्वाचे टप्पे पाहूया. सगळ्यात आधी हे बिझनेस करस्पॉन्डंट ID नक्की काय आहे आणि त्याची ताकद काय आहे ते बघू. मग यासाठी कोण अर्ज करू शकतं, अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि अर्ज मंजूर झाल्यावर पुढे काय होतं हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून. हा जो व्यवसाय प्रतिनिधी ID आहे ना, तो फक्त एक ओळखपत्र नाहीये. खरं तर तो तुमच्या व्यवसायासाठी कमाईचं आणि तुमच्या ग्राहकांसाठी सुविधेचं एक नवीन दारच उघडतो. कसं? चला बघूया. आणि हे किती पॉवरफुल आहे ते इथे बघा. एका बाजूला तुम्ही लोकांना बँक खातं उघडून नेऊ शकता, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे लाईट बिल, मोबाईल रिचार्ज सगळं काही करू शकता. म्हणजे बघा, बँकिंग सेवा आणि डिजिटल सेवा या दोन्ही गोष्टी एकाच छताखाली. हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते आणि तुमच्या कमाईची संधी पण वाढवते. एवढ्या सगळ्या सेवा, मग साहजिकच प्रश्न पडतो की ही संधी नक्की आहे कोणासाठी? तुम्हाला कदाचित वाटेल की यासाठी काहीतरी मोठी पात्रता लागेल, पण तसं अजिबात नाही. चला बघूया कोण कोण यासाठी पात्र आहे आणि काय माहीत, कदाचित त्यात तुमचंही नाव असेल. आता बघा, तुम्ही सेवानिवृत्त बँक कर्मचारी असाल किंवा एखादं किराणा दुकान चालवत असाल, सायबर कॅफेचे मालक असाल किंवा अगदी बचत गट चालवत असाल, या सगळ्यांना ही संधी आहे. यामागचा उद्देशच हा आहे की समाजातील तुमच्यासारख्या विश्वासू व्यक्तींनी पुढे यावं आणि आपल्या भागातल्या लोकांना बँकिंगशी जोडावं. ठीक आहे, समजा तुम्ही पात्र आहात. मग पुढचा प्रश्न येतो, अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, ही प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण ती एकदम स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सुरुवात करूया अर्ज भरण्यापासून. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे अर्ज मिळवणं. आणि यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाहीये. फक्त IPPBच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा. तिथे बँक नोटिसेस नावाचा एक सेक्शन आहे. बस, तिथे तुम्हाला हा अर्ज सहज मिळून जाईल. बरं, अर्ज डाउनलोड झाल्यावर तुम्ही पाहाल की तो 5 सोप्या भागांमध्ये आहे. यात तुमची प्राथमिक माहिती, व्यवसायाचा पत्ता, पॅन नंबर, ईमेल ID यासारख्या अगदी सामान्य गोष्टी आहेत. पण या 2 गोष्टी कदाचित तुम्हाला नवीन वाटू शकतात, ज्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोतच. एक म्हणजे तुमच्या जागेचं रेखांश, अक्षांश आणि दुसरं म्हणजे IIBF प्रमाणपत्र. आता हे रेखांश आणि अक्षांश म्हणजे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड हे शब्द ऐकून अजिबात घाबरायचं नाही. याचा एकदम सरळ अर्थ आहे तुमच्या दुकानाचं किंवा व्यवसायाच्या जागेचं डिजिटल लोकेशन. जसं आपण गुगल मॅप्सवर एखादी जागा शोधतो ना, तसंच तुमच्या दुकानाचा पत्ता टाकून हे आकडे तुम्हाला अगदी सहज मिळवता येतात. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे IIBF प्रमाणपत्र. आता बघा, बँकिंग प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी एक व्यावसायिक पात्रता लागते आणि हे IIBF प्रमाणपत्र म्हणजे तीच पात्रता. हे कंपल्सरी आहे, म्हणजे आवश्यक आहे. ह्यासाठी साधारणपणे 1770 रुपयांचं नोंदणी शुल्क असतं, ज्याकडे आपण एक व्यावसायिक गुंतवणूक म्हणून पाहू शकतो. चला, समजा आपला अर्ज आता पूर्णपणे व्यवस्थित भरून तयार आहे. आता पुढचा टप्पा, तो योग्य ठिकाणी पोहोचवणं. हे कसं करायचं? चला ते पाहूया. आणि अर्ज कुठे जमा करायचा? हा प्रश्न तर खूपच सोपा आहे, कारण IPPBचं नेटवर्क संपूर्ण भारतात पसरलेलं आहे. जवळपास 649 बँकिंग आउटलेट्स आहेत, म्हणजे तुमच्या जवळपास एक शाखा नक्कीच असणार. तुमच्या जवळची शाखा शोधण्यासाठी काय करायचं? तर IPPBच्या वेबसाईटवर जायचं. तिथे सर्कल आणि शाखा या पेजवर क्लिक करा. फक्त आपलं राज्य निवडा आणि तुमच्या जवळच्या शाखेचा पत्ता आणि ईमेल ID दोन्ही तुमच्या समोर असेल. मग तुमच्या सोयीनुसार तुम्ही अर्ज ईमेल करू शकता किंवा स्वतः जाऊन जमा करू शकता. आता अर्ज जमा केल्यावर उत्सुकता तर असणारच, बरोबर? तर साधारणपणे एका आठवड्याच्या आत बँकेकडनं तुम्हाला उत्तर मिळतं, त्यामुळे तोपर्यंत थोडी वाट पाहावी लागेल. ठीक आहे, अर्ज सादर झाला, तुम्ही वाट पाहिली आणि समजा तुमचा अर्ज मंजूर झाला. मग पुढे काय? खरं तर इथूनच खरी सुरुवात होते. चला बघूया की या संधीचं भविष्य किती उज्ज्वल आहे. आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, आज ज्या सेवा तुम्ही देत आहात ती फक्त सुरुवात आहे. ही एक सरकारी ID असल्यामुळे भविष्यात या आधार संबंधित कामांसारख्या अनेक नवीन सेवा जोडल्या जाण्याची शक्यता आहे. याचा सरळ अर्थ काय होतो? तुमचं महत्त्व आणि तुमची कमाई दोन्ही वाढतच जाणार आहे. तर ही फक्त एक व्यवसाय वाढवण्याची संधी नाहीये, तर आपल्या समाजाला डिजिटल युगाची जोडण्याची आणि त्यांना खरंच सक्षम बनवण्याची एक सुवर्ण संधी आहे. मग तुम्ही तयार आहात का या दिशेने पहिलं पाऊल उचलण्यासाठी?